मध्ये आता आलोय पागल बाबाला. यांनी की कृष्णाला नृत्य करताना पाहिलं होतं आणि नंतर सकाळी पागल झालं. चलो मथुरा. दाजी कुठे? दाजी चलो. पागल बाबाच्या मंदिरात आलो आपण. मंदिर नाव ऐकून तुम्हाला वाटत की चुकीचं बोलतंय. बोर्ड दाखवतो तुम्हाला, थांबा. पार्टीवाले गेले आतमध्ये आणि आपण चाललो चहा प्यायला, कारण आपण होतो लेट. आंघोळ वगैरे झाली पण चहा नव्हता प्यायला. इतकं काय व्यवस्थित म्हणजे टाईम उरलाच नव्हता. चालला आपण बाहेर चहा घ्या पिऊ, तोपर्यंत पार्टी. आज आपली गाडी आराम करते आणि आपण रिक्षात फिरणारी. हे आपले सारथी त्यांच्या रिक्षात फिरणारे आपण आज. इथं आपण वृंदावन आणि मथुरा. चला भेटू निघल्यावर. पार्टीत अजून काय आली नाही. पागल बाबाला घ्यायलेली पार्टी. दर्शनाला गेलते तुम्ही? हा पागल बाबाचे भक्त पागल बाबा. हे आमचं असतं टमटम. हे आमचे लाड भाऊ. हे आमचे दाजी. आणि एकदा दाजी म्हणणार आता चलो. वृंदावन मधला फेमस आयटम म्हणजे कचोरी आणि बेड. आता नाश्ता थोडी गोकुळा म्हणजे कृष्ण जन्मभूमीला आलेलो आहे, पण आतमध्ये मोबाईल नाही जात. मी बाहेर आहे मोबाईल सांभाळ्या. बेडही खायला. चला मी चाललो आहे आता रूपा कचोरीवाल्याकडं, जे की मथुराची फेमस कचोरी. चला भेटू तिथं जाऊ. आलोय आपण आता विश्राम घाटला. इथं कंसाचा वध झाल्यानंतर श्रीकृष्णदेवानी आराम केला म्हणून इथं विश्राम घाट असं म्हणते त्याला. दाखवतो बोटिंग गँग. हॅलो कोण लाईफ जॅकेट भी नाही आता. आलो बोटीतून रिक्षाकडं. रिक्षा तिसरी चौथी 10वी.
50 तो यही लग जाएंगे, 30 माल लगेंगे। केला पार्टीने मुक्काम परत वृंदावनमध्येच. तर आता आपलं वृंदावनमध्येच मुक्काम आहे आणि आपण निघणार आहे उद्या सकाळी 5 किंवा 7च्या दरम्यान. चला आता काय आपल्याला झोप नाही. चला गुड नाईट. आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. चला गुड नाईट.